आपण बघत आहात आवाज कसमादेचा। मालेगाव तालुक्यातील दहिवाळ येथील माधवराव हरिभाऊ पवार विद्यालयाचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। एका बाजूला शाळेत तब्बल 300 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, मात्र दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांना मूलभूत शैक्षणिक सुविधांसाठीही संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र आहे। इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतचे सुमारे 300 विद्यार्थी जवळपास 30 ते 35 वर्ष जुने असलेल्या या शाळेत केवळ 3 खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे। शाळेला व्यवस्थित इमारत नाही, मैदान नाही, ग्रंथालय नाही, प्रयोगशाळा नाही, तर कॉम्प्युटर लॅबही केवळ नावापुरती असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे। विशेष म्हणजे विद्यार्थी संख्येच्या तुलनेत प्रसाधनगृहांची सुविधाही अपुरी असल्याची खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे। इतकेच नाही तर काही विषय शिकवण्यासाठी शिक्षकांचीही कमतरता असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे। या सर्व असुविधांची मुख्याध्यापकांनीही कबुली दिली आहे। शाळेच्या जागेवरून संस्थाचालकांमध्ये वाद असल्यामुळे शाळेच्या विकास कामांवर परिणाम होत असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले। मुख्याध्यापकांनी सुविधांसाठी पाठपुरावा केला, मात्र गावात आणखीन 2 शाळा असल्याने भविष्यात ही शाळा बंद झाली तर इमारत आणि सुविधा उभारून काय उपयोग, असा प्रश्न संस्थाचालकांकडून उपस्थित करण्यात आल्याचे समोर आले आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणात सर्वात गंभीर बाब समोर आली ती म्हणजे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराची। पालक आणि ग्रामस्थांनी शाळेतील पोषण आहाराची पाहणी केली असता धान्याला कीड लागल्याचे आणि मुदतबाह्य मसाले वापरले जात असल्याचे आढळल्याचा दावा करण्यात आलाय। या प्रकारामुळे पालक आणि ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। एकीकडे विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा नाही, दुसरीकडे शिक्षकांची कमतरता आणि आता पोषण आहाराच्या गुणवत्तेवरही गंभीर प्रश्नचिन्ह। मग प्रश्न असा आहे, या 300 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आणि आरोग्याची जबाबदारी नेमकी कोणाची? विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी आणि आरोग्याशी असा खेळ किती दिवस सुरू राहणार? दहिवाळच्या या शाळेतील परिस्थितीची संबंधित शिक्षण विभागाने तातडीने पाहणी करून चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आता पालक आणि ग्रामस्थांकडून केली जात आहे। 300 विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले असताना प्रशासन आता तरी जागे होणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। ग्रंथालय, प्रयोगशाळा वगैरे ग्रंथालय काहीच नाही। वॉशरूम आहेत पण बंद, पुरं बंद, घाण राहते तिथे। वॉशरूम वगैरे आहे पण ते व्यवस्थित कोणी धुवत नाही त्याला, आणि वॉशरूम पण आम्ही एवढे जण आहोत पण खूप छोटं आहे, म्हणून ते पण काहीतरी सुधारवलं पाहिजे। कोणीच नाही, जर तास राहिला, जर एखादी शिक्षक शिकवायला आले आम्ही त्यांना सांगतो घेऊन जा असं। आम्हाला फक्त एवढं होतं की शाळा पण चांगली पाहिजे होती आणि मोठं ग्राउंड पाहिजे होतं, बस। वॉशरूम थोडं मोठं पाहिजे होतं, बस एवढंच सांगणार सर। आमचं तर आम्हाला तर पाहिजे होतं पण मग ते आता नाही आहे सर, आम्ही काय करणार? काय मागणी करशील, काय विषय सर? मग आमच्याकडनं तुम्हाला तेच म्हणणे की तुम्ही आम्हाला ते मिळवून द्या सर, काय की बा आम्हाला पण सुविधा, लायब्ररी वगैरे आम्हाला पाहिजे सर, असं बस सर, एवढंच म्हणते। हा, प्रयोगशाळा पण पाहिजे सर। आमचं क्रीडांगण खूप छोटं आहे, त्याच्यात आम्हाला नीट व्यवस्थित खेळता पण नाही येत। आमचे शौचालय खूप खराब आहेत, ते थोडे सुधारवले पाहिजेत। नाही, आमचे शिक्षक खूप कमी आहेत, आम्हाला शिक्षकांची खूप गरज आहे। आमचे 2-3 विषय मागे आहेत, आम्हाला त्या विषयांसाठी शिक्षक पाहिजे। गणित 1ला पण शिक्षक नाही आहेत, एका शिक्षकांकडे 3-3, 4-4 विषय आहेत। त्या शिक्षकांचे मग ते त्यांचे विषय पण मागे राहतात, मग ते दुसरे विषय पण तेच कव्हर करून देतात आम्हाला गणित, सामान्य विज्ञान 2ला पण शिक्षक आहेत, 1ला शिक्षक नाही आहेत। आम्हाला त्याच्यासाठी पण शिक्षक पाहिजे आणि जे पुस्तकात प्रयोग असतात ते आम्हाला इथे करून दाखवले पाहिजे, तरच आम्हाला काही ते समजेल। मी जिभाऊ सकाराम पवार, मी गावाचाच रहिवासी आहे, दहिवाळ गावाचा। आम्ही शाळेत गेल्या असता पोषण आहाराची पाहणी केली असता तिथे काही एक्सपायरीचे पॅकेट सापडले। जर उद्या काही मुलांना काही झालं, वीज बाधा वगैरे झाली तर याची जबाबदारी कोण घेणार आहे? शालेय समिती घेणार आहे का, शालेय व्यवस्थापन घेणार आहे का, संचालक मंडळ घेणार आहे? याची काय शाश्वती देणार आहे? या सगळ्या त्रुटी आपल्या शाळेत आहेत, हे तुम्हाला मान्य आहे? हो, आहेत, त्रुटी आहेत सर, मान्य आहे। ते संस्थेकडे वेळोवेळी मी पाठपुरावा केलेला आहे या बाबतीत, तर ते सांगतात की आपल्याला कुठल्याही प्रकारचं अनुदान मिळत नाही आणि थोडासा प्रयत्न आम्ही जो केला बांधकामासाठीचा, तर ती जी जागा आहे त्या जागेचे काहीतरी भाऊबंदकीचे त्यांचे वाद आहेत
तिथं थोडंसं खोदकाम वगैरे पण केलं, पण त्या वादामुळे ते थांबलेलं आहे. काही मागे मी पण संस्थाचालकांना भेटलो, तर त्यांचं असं म्हणणं पडलं की गावामध्ये काही जे आता मराठी शाळा आहे तिथं 5वीच्या वर्गाला परवानगी दिली जिल्हा परिषदेने, तर इथे आमच्याकडे आता 12-13च मुलं आहेत. त्याच्यानंतर या शाळेला समांतर दुसरी एक खाजगी शाळा आहे, त्याला पण परवानगी आहे. तर पुढे भविष्यात हे वर्ग बंद पडले तर शाळा बांधून मग त्या शाळेत बसणार कोण, असाही त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. एक शिक्षक दालन आहे, एक ऑफिस आहे, असे मिळून 5 वर्ग खोल्या आहेत टोटल. तर 3 वर्ग खोल्या पहिल्या शिफ्टमध्ये 8वी 9वी 10वीचे जे विद्यार्थी असतात त्यांचं शिक्षण चालतं पहिल्या शिफ्टमध्ये, आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये 5वी ते 7वीपर्यंत 5वी 6वी 7वीचे विद्यार्थी आहेत.